हॅलो सगळ्यांना नमस्कार. कशा आहात आपण? तर चांगला असायलाच पाहिजे. तुमचं सगळ्याचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर इथं बघू शकता कराडमध्ये आमच्या इथे थोडासा पाऊस झालेला आहे, त्यामुळं उन्हाचा कडाका जरा कमी आलेला आहे. तुमच्या इकडे झालेला आहे का नाही? तर आपण करूया अंड्याच्या भुर्जीची कढी. तर तुम्ही हे करू शकता. तर इथे मी घेतलेला एक प्लॅस्टिकचा कागद, आपल्या घरात जो उपलब्ध असेल तो घ्या. साखरेचा किंवा कशाचाही आपण किराणा माल भरतो त्यातला एक घ्या, स्वच्छ धुवून घ्या. मी त्यात घेतलेले आहे 3 अंडी फोडलेली आहेत चमच्याने आणि अशी दोऱ्याने पॅक करा. हे अंडे अशी प्लॅस्टिकच्या कागदात घेऊन गुंडाळून एका दोऱ्याने गुंडाळून पॅक करून घ्या. आणि ही एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात 2 अंडी टाकलेले आहे आणि ही पिशवी त्या गरम पाण्यामध्ये सोडा आणि वरतून झाकून ठेवा. 5 ते 10 मिनिटात ती अंडी शिजवून जातील. तर इथं बघा, इथं आपली अंडी शिजलेली आहेत. तुम्ही हे अशी करून पहा. भुर्जीची कढी किंवा अंड्याचा खिमा असा करून बघा. तुम्हालाही खूप छान वाटेल आणि मुलांनाही आवडेल. तर आता ती अंडी चाकूने बारीक करून घेतलेली आहे. तोपर्यंत इकडे कांदा भाजायला टाकलेला आहे. कांदा भाजून घ्या. तेल न टाकताच भाजून घ्या. आता कांदा लालसर होत आलेला आहे, त्यात जरा तेल सोडूया. थोडीशी कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि खोबरं यांची पेस्ट तयार करून घेऊया. आणि कांदा भाजत आलेला आहे, त्यात आता तेल सोडल्यानंतर 2 ते 3 मिनटे असेच कांदा भाजून घ्यायचा तेलामध्ये खरपूस असा. आणि त्यात मसाला केलेला टाका आणि थोडीशी अंडा करी मसाला टाका, नाही तर मी इथं टाकलेला आहे गरम मसाला. आणि आपल्या कांदा मसाला, तुम्ही काय म्हणता काय माहीत, मी तर म्हणते चटणी, तो मसाला किंवा काळा मसाला तुम्ही जो वापरता तो टाकून घ्या. आणि थोडीशी हळद टाका आणि त्यातून ते अंड्याची भुर्जी केलेली ती त्यात सोडा. ते बघा आणि छान अशी परतून घ्या. आणि त्यातच कोमट केलेलं पाणी सोडा आणि 5 ते 10 मिनटं छान उकळी येईपर्यंत शिजत ठेवा. आणि जेवढं पाणी तुम्हाला लागेल तेवढंच पाणी ठेवा. तोपर्यंत पाणी आटेपर्यंत तसंच शिजू द्या. आणि वरून थोडी कोथिंबीर टाका चिरलेली. चवीनुसार मीठ टाका. मागील आपले सर्व व्हिडिओ काही ताईंनी पाहिलेले आहेत, तर त्यांना आपली रेसिपी भरपूर मनापासून आवडलेली आहे. असंच चांगला सपोर्ट करा आणि असाच प्रतिसाद द्या. त्यामुळे मनाला खूप असं चांगलं वाटते आणि नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मनाला एक प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे कमेंट चांगल्या करत जावा. तर इथे संध्याकाळचे 10 वाजत आलेले आहेत. आमचं जेवणाचं टायमिंग झालेलं आहे. तुम्ही पण या जेवायला आणि ही रेसिपी करून बघा. कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभार. आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा. तर आम्ही लागलोय जेवायला, तुम्ही पण या जेवा. उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची.